वादात असलेले मंत्री धनंजय मुंडेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले। कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंसह छगन भुजबळांचाही समावेश करण्यात आलाय। पक्षाची महत्त्वाची धोरणं संघटनात्मक निर्णयासाठी ही कोर टीम आहे। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह पक्ष संघटनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणाची आणखी अंमलबजावणी करणं हा या कोर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश आणि या ग्रुपमध्ये आता धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले। प्रतिनिधी पद्मेश पवार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, खरं तर एकीकडे धनंजय मुंडे सातत्याने वादात राहिलेले आहेत। संतोष देशमुखांची हत्या प्रकरण असेल किंवा मग बीड मधली गुन्हेगारी असेल, त्या संदर्भात त्यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे। आता त्यांना प्रमोशन मिळाले। छगन भुजबळांचं सुद्धा नाव आहे, ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या। विक्रम, आपण जर बघितलं तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आज एनसीपीने जो ग्रुप बनवलाय, कोर ग्रुप असणार आहे, त्यात 7 जण असणार आहेत। त्यात महत्त्वाचं आपण बघितलं, छगन भुजबळ जे नाराज आहेत त्यांना देखील सामील करण्यात आले। ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना सामील करण्यात आले। त्याचबरोबर जे सध्या एनसीपीचे जे गाजत असलेले नाव म्हणजे धनंजय मुंडे यांना देखील त्यामध्ये आपण बघू शकतो सामील करण्यात आलेले। अजितदादा या कोर ग्रुपमध्ये असणार आहेत। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे स्वतः, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे 7 जे सदस्य आहेत त्या कोर ग्रुपमध्ये असणार आहे। आपण जर बघितलं ज्या येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील आणि पक्ष संघटनेसाठी जे बांधणी करायला लागणार आहे, यासाठी हा जो कोर ग्रुप आहे तो काम करणार आहे। धोरणात्मक जे निर्णय असतील किंवा ज्या पक्षाचे धोरण असतील हे राबवण्यासाठी हा जो कोर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे। आपण जर बघितलं धनंजय मुंडे हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत। त्यांच्यावरती कुठेतरी आपण बघू शकतो की अजितदादांनी यांनी त्यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांना आता पुढे आणताना अजितदादा आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। Thank you.